सर्व महाराष्ट्रवासियांना जय भवानी, जय शिवराय। आज आपला इतिहास, आपली संस्कृती, आपला गर्व आणि आपली शक्ती एकत्र येते। आज आपल्याला आपल्या महान सम्राट, आपला आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आहे। परंतु आज आपण फक्त एक ऐतिहासिक घटना साजरी करत नाही, तर आपल्या आशीर्वादांचा एक महत्त्वपूर्ण व्रत, एक वचन आणि एक नवीन शपथ घेत आहोत। शिवाजी महाराज हे नाव आपल्या कानात वाजल्यावर प्रत्येक हृदयात धडधड वाढते, प्रत्येक रक्तातील उंच होणारा उत्साह आपल्याला एका उच्च शिखरावर पोहोचवतो। आणि शिवाजी महाराज एक व्यक्तिमत्व नाही, ते एक युग आहे, एक विचारधारा आहे, एक आदर्श आहे। महाराजांनी जे काही केले ते केवळ युगानंतर युगापर्यंत आपल्याला प्रेरणा देणार आहे। एक वेळ होती जेव्हा महाराष्ट्रात किल्ल्यावर फडकणारा भगवा ध्वज, त्या किल्ल्याच्या शिखरावर धैर्याने उभा असलेले शिवाजी महाराज यांचा संकल्प असे दृश्य मानलं जात होतं। पण हे दृश्य कधीच कानाच्या पलीकडे गेलेलं नाही। त्या महान माणसाच्या लढाईच्या शौर्याने, त्या बड्या विचारांनी आजही आपल्या मनावर छाप सोडली आहे। आज आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्या महान व्यक्तिमत्वाचे बोल घेतलेला पाहिजे। आज ज्या महाराष्ट्रात आपण राहतो तो शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा वारसा आहे। त्यांचा आदर्श, त्यांचे विचार, त्यांचे शौर्य आजही देखील जिवंत आहे। वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेला निघालेल्या महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाही, तर त्यांनी एक मानसिक स्वराज्य स्थापनेसाठी इतरांना उभं केलं। ते एक महान योद्धा होते, परंतु त्याहूनही जास्त ते एक द्रष्टा होते, एक योजनेकार होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उच्चारताना त्यांचा आत्मविश्वास आणि समर्पण हेच त्यांचे खरे सामर्थ्य होते। आज आपल्याला त्याच मार्गावर चालायला हवं। अत्यंत विश्वासाने, संकल्पनाने आणि अखंड परिश्रमाने आपल्याला जागरूक व्हायचे आहे की केवळ शौर्य किंवा विजय नाही, तर त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, धोरण आणि दूरदृष्टी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे। शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं की एक नेता फक्त लढाऊ योद्धा असू नये, तर त्याला जनतेची काळजी घेणारा, धर्म आणि नैतिकतेच्या मार्गावर जाणारा असावा लागतो। शिवाजी महाराजांचा एक सवाल आपल्याला नेहमीच प्रेरित करतो, आपण असं राज्य स्थापू जे राज्य पूर्णपणे न्याय आणि सत्याच्या आधारावर उभं राहील। म्हणजेच महाराजांनी जी स्वराज्याची संकल्पना मांडली ती केवळ भौतिक नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक आहे। हे स्वराज्य म्हणजे न्याय, समतेची भावना आणि प्रत्येकाच्या कर्तव्याची जाण। माझ्या प्रिय मित्रांनो, आज आम्ही फक्त महाराजांच्या विजयाची आठवण करीत नाही, तर त्यांच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून त्यांचं स्वराज्य प्रत्येकाच्या हृदयात जिंकण्यासाठी एक नवीन शपथ घेत आहोत। आज आपल्या समाजात अनेक अडचणी आहेत, अनेक आव्हाने आहेत, परंतु हे लक्षात ठेवा, आपल्याला सशक्त नेतृत्व आणि समर्पणाची आवश्यकता असते, तेव्हा शिवाजी महाराजांची शिकवण हीच आपल्याला मार्गदर्शन करत असते। त्यांनी आपल्या जीवनात ज्या लढायांना तोंड दिले, तेच लढाई आज आपल्याला समाजातील अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचार विरोधात लढण्याची प्रेरणा देते। आता हे जयंतीच्या दिवशी आपल्याला हे ठरवायला हवं की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार आणि शक्ती आपल्याला कायम ठेवावी। प्रत्येकाने आपल्यात एक योद्धा आणि नेता शोधावा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य ही फक्त एक कल्पना नाही, तर ती एक जीवनशैली आहे। ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।